हॅलो, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. तर आपण लास्ट लेक्चरला बघितलेलं की एस क्यू एल म्हणजे काय असतं, एस एस एम एस म्हणजे काय असतं, माय एस क्यू एलमधला काय फरक आहे, किंवा मायक्रोसॉफ्ट एस क्यू एल काय असतं, किंवा ओरॅकलचं माय एस क्यू एल कशाला बोललं जातं. आता इन दिस व्हिडिओ वी आर गोइंग टू स्टार्ट डी डी एल क्वेरीज लाईक क्रिएट टेबल, अल्टर टेबल और ड्रॉप टेबल, राईट. आणि अजून आपल्याला काय काय बघायचं की क्रड ऑपरेशन काय काय असतं, प्रायमरी की फॉरेन की काय असतं, त्याच्यानंतर त्यातलं रिलेशन आपण कसं मेंटेन करू शकतो, किंवा त्याच्यातला जर ॲडव्हान्स टॉपिक झाला तर आपण जॉईंट्स कसे क्रिएट करू शकतो. ओके, चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि फॉलो करा. पहिलं तर आपल्याला एस एस एम एस आपला जो आय डी आहे तो स्टार्ट करावा लागेल. एस क्यू एल सर्व्हर मॅनेजमेंट स्टुडिओ. ओके, सर्व्हरशी कनेक्ट केलं आणि इथे न्यू क्वेरी केली. ओके, आता या न्यू क्वेरीमध्ये त्याच्या अगोदर आपल्याला काय बघायचं आहे की एस क्यू एल टेबल क्रिएट करताना किंवा एस क्यू एलचे आहेत ना की कमांड्स जे असतात त्या कमांड्समध्ये आहे ना आपले 5 टाईप पडतात मेनली. ओके, पहिला टाईप असतो की डी डी एल. ओके, डेटा डेफिनेशन लिंक, किंवा नेक्स्ट असतो की डी एम एल, डी क्यू एल, डी सी एल आणि टी सी एल. ओके, आता डी डी एल, आता डी डी एलमध्ये काय असते डेटा डेफिनेशन स्ट्रक्चरमध्ये की डेटा डेफिनेशन लँग्वेज इथं की डी डी एल. तर डी डी एल डेटा डेफिनेशन लँग्वेजमध्ये कोणत्या क्वेरी येतात की तुम्ही टेबल क्रिएट करायचं असेल, किंवा टेबल अपडेट करायचं असेल म्हणजे अल्टर करायचं असेल, किंवा टेबल जर आपल्याला डिलीट करायचं असेल, ड्रॉप करायचं असेल, किंवा जर त्या टेबलमधला डेटा आपल्याला जर घालवायचा असेल तर आपल्याला ह्या 4 क्वेरी असतात की क्रिएट, अल्टर, ड्रॉप आणि ट्रंकेट. त्याला बोललं जातं की डी डी एल कमांड्स. नेक्स्ट असतं की डी एम एल कमांड. ओके, किंवा डी एम एल क्वेरीज. या डी एम एल क्वेरीजमध्ये कोणतं कोणतं येतं की तुम्ही इन्सर्ट करू शकता, त्याच्यामध्ये तुम्ही अपडेट करू शकता. ओके, जो आपल्या टेबलमधला जो डेटा असतो ना त्या डेटावरती ऑपरेशन करू शकता, तो म्हणजे की डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज की इन्सर्ट, अपडेट आणि डिलीट. थर्ड वन येतो की डी क्यू एल. ओके, डेटा क्वेरी लँग्वेज की डी क्यू एल. आता या डी क्यू एलमध्ये काय असतं की डेटामधला आपल्याला जर डेटा ॲक्च्युअल डेटा पाहिजे असेल तर त्यामध्ये फक्त आपल्याला इन्सर्ट नाही, सिलेक्ट नावाची आपल्याला क्वेरी येते. सिलेक्ट म्हणजे जे पण आपल्याला सिलेक्ट थ्रू आपल्याला जर डेटा घ्यायचा असेल, किंवा एखाद्या डेटाबेसमधून आपण एखाद्या टेबलमधून डेटा जर आपल्याला पाहिजे असेल तर तिथे येतं की आपले डी क्यू एल येतं. नेक्स्ट येतं की डी सी एल. ओके, आता डी सी एलमध्ये काय असतं की तिथं तुम्हाला ग्रँट येतं आणि रिवोक येतं. ओके, परमिशन वगैरे आपण ग्रँड म्हणतो ना तशा टाईपमध्ये आपल्याला डी सी एल कमांड्स असतात. नेक्स्ट येतं की टी सी एल, जो आपला लास्ट आहे की कमिट, त्यानंतर रोलबॅक येते त्या, आणि त्यानंतर सेव्ह पॉईंट. हे आपण या कमांड आपण वापरू शकतो टी सी एलमध्ये. टी सी एल. ओके, आता याच्यातल्या आपण एक एक सगळ्या कमांड बघणार आहे की इथं पहिली जी कमांड आहे की आपल्याला सपोज डेटाबेस क्रिएट करायचा आहे. आता डेटाबेसमध्ये माझे कोणते कोणते डेटाबेस आहेत की कंपनी, एक हस्को आणि एक रूट कार्ड नावाचा माझा डेटाबेस आहे. आता ज्यावेळेस माझा डेटाबेस क्रिएट करायचा आहे तर मी काय करणार की क्रिएट डेटाबेस, डी ए टी ए बी ए एस ई, आणि डेटाबेसचं नाव, डेटाबेसचं नाव एक मिनटं. इथं काय टाकू आपण, स्कूल डी बी. ओके,
SCHOO स्कूल DB आणि ही क्वेरी मी केली की एक्झिक्यूट. आता इथं काय झालं की माझी कमांड कम्प्लिटेड सक्सेसफुली. आता ज्यावेळेस मी इथं रिफ्रेश करेन ना, तर त्यावेळेस माझा स्कूल DB नावाचा टेबल क्रिएट झाला. आता याच्यामध्ये टेबल्स आहेत का क्रिएट, की एक पण टेबल क्रिएट नाही, राईट. हा झाली माझी पहिली क्वेरी की मला जर टेबल क्रिएट करायचं असेल तर मी, किंवा डेटाबेस क्रिएट करायचा असेल तर मी काय करणार की क्रिएट डेटाबेस आणि डेटाबेसचं नाव. आता ज्या वेळेस मला हा डेटाबेस यूज करायचा आहे, ओके, तर मी फक्त काय वापरणार आहे की यूज हा कीवर्ड वापरणार की यूज आणि त्या डेटाबेसचं नाव, आणि या क्वेरीला सिलेक्ट केलं आणि एक्झिक्यूट केलं तर हा डेटाबेस माझा यूजमध्ये आला, राईट. आता त्याच्यानंतर जी थर्ड स्टेप असते ती असते की मला सपोज या डेटाबेसमध्ये मला एखादा टेबल क्रिएट करायचं आहे, ओके. टेबलचं नाव सपोज क्रिएट टेबल आणि त्या टेबलचं नाव सपोज स्टुडंट नावाचा टेबल आहे. आणि त्या स्टुडंट नावाच्या टेबलमध्ये इथं असतं की तुमच्या ज्या व्हॅल्यू असतात ना त्याला जे फंक्शन ब्रेस असतात किंवा याला सर्क्युलर ब्रेस असतात त्याच्यामध्ये तुमच्या कॉलमचे नाव असतात, हे कोणते कोणते त्यामध्ये कॉलम असणार आहेत, राईट. की याचा आता सिंटॅक्स काय आहे की इथं कॉलमचं नाव असेल सपोज ID, तर त्या कॉलममध्ये त्याला कोणता डेटा टाईप द्यायचा आहे. जसं आपण .NET आपण बघितलं की लेफ्ट हँड साईडला काय असतं की त्याचा डेटा टाईप असतो आणि राईट हँड साईडला त्याचं व्हेरिएबलचं नाव. तसं इथं काय असतं, लेफ्ट हँड साईडला कॉलमचं नाव आणि राईट हँड साईडला त्याच्यामध्ये कोणत्या व्हॅल्यू स्टोअर होणार किंवा कोणत्या प्रकारच्या व्हॅल्यू स्टोअर होणार. तर इथं असणार आहे की इंटिजर टाईपच्या व्हॅल्यू स्टोअर होणार आहेत. हे झाला माझा कॉलम 1. सेकंड कॉलमचं नाव दिलं की सपोज नेम दिलं आणि या नेममध्ये व्हॅरकॅर, ओके, व्हॅरकॅर नावाचा डेटा टाईप आहे आणि त्याच्यामध्ये 100 त्याची लेंथ असणार आहे, राईट. नेक्स्ट एज कॉलम लिहिला आणि त्या एज कॉलममध्ये त्याचा डेटा टाईप असेल इंटिजर, ओके. आणि हा जो मी आता क्वेरी लिहिली या क्वेरीला केलं एक्झिक्यूट. आलं का, कमांड कम्प्लिटेड. आता मी तर रिफ्रेश केलं तर या टेबलमध्ये, ओके, टेबल्समध्ये मला बघा DBO डॉट स्टुडंट नावाचा मला एक टेबल भेटला. त्याची जर मी डिझाईन बघितली तर त्या डिझाईनमध्ये भेटलं का मला की ID इंटिजर, नेम व्हॅरकॅर 100, एज इंटिजर, असा मला आता टेबल भेटला, राईट. आता त्याच्यामध्ये व्हॅल्यूज 0 असणार आहे त्या. आता सपोज त्यामध्ये डेटा टाईप्स कोणते कोणते येतात की पहिला येतो की तुमचा इंटिजर असेल, व्हॅरकॅर असेल किंवा डेट असेल, डेट टाईम असेल, फक्त टाईम असेल किंवा बीट असेल, बुलियन असेल, डेसिमल असेल, अशा फ्लोट असेल, अशा टाईपच्या मल्टिपल. जसे आपल्याला .NET आपण बघितलं C#मध्ये तशा टाईपचे डेटाबेसमध्ये पण आपल्याला मल्टिपल डेटा टाईप्स आहेत, राईट. आता सपोज हा माझ्याकडे एक टेबल आहे आणि या टेबलमध्ये मला एखादा मोबाईल नंबरची फील्ड ॲड करायची, राईट. आता हे मी टेबल क्रिएट केला पण मला या टेबलमध्ये चुकून माझ्याकडून मोबाईल नंबरची फील्ड राहून गेली, तर या मला मोबाईल नंबरची ज्यावेळेस मला फील्ड ॲड करायचे, राईट, किंवा एखाद्या टेबलमध्ये बदल करायचा असेल तर आपल्याला सेकंड जो टाईप येतो तो येतो की क्रिएट झाला तो येतो की अल्टर, ओके. अल्टरनं काय होतं की तुमच्या ओरिजिनल डेटाबेसमध्ये नवीन कॉलम ॲड करू शकतो. तर त्याचा सिंटॅक्स काय आहे की अल्टर टेबल, ओके, त्या टेबलमध्ये बदल कर. कोणत्या कर, तर त्या टेबलचं नाव स्टुडंट या टेबलमध्ये बदल कर आणि त्या टेबलमध्ये बदल करत असताना तू ॲड मोबाईल नंबरचा कॉलम ॲड कर, ओके. आणि त्याचा जो डेटा टाईप असेल तो असेल की व्हॅरकॅर
15 डिजिट असेल. आणि ही जर मी क्वेरी रन केली, एक्झिक्यूट आलं का, कमांड कम्प्लिटेड. आता या टेबलला मी जर मॅक्झिमाइज केलं, ओके, आणि त्या कॉलममध्ये जर बघितलं ना, तर आय डी, नेम, एज आणि मोबाईल नंबर भेटला का मला. सपोज सेम ॲज इट इज अल्टर मी केलं किंवा नवीन मला ॲड करायचं आहे, तर इथं आधार नंबर नावाचा कॉलम घेतला आणि आधार नंबरला 20 दिलं. सेम ॲज इट इज ही क्वेरी मी रन केली, आली का, कमांड कम्प्लिटेड. याला रिफ्रेश केलं, ओके, ते भरपूर लोड घेत आहे. आला का माझा, की आधार नंबर त्याला व्हॅरकॅर 20 भेटला, राईट. किंवा जर एखाद्या माझ्या कॉलमचं नाव जर चेंज करायचं असेल, ओके, तर कॉलमचं जर नाव चेंज करायचं असेल ना, तर पहिलं तर काय की ज्यावेळेस आपल्याला चेंज करायचं असतो त्यावेळेस काय असतं की अल्टर असतं, ओके. तर अल्टर टेबल, ओके, अल्टर टेबल, कोणता टेबल, तर स्टुडंट. नेक्स्ट आहे त्याच्यामध्ये मला ॲड करायचं आहे का अल्टर करायचं आहे, तर मला अल्टर करायचं आहे. काय अल्टर करायचं आहे, तर ज्या कॉलमचं नाव असेल की कॉलम नेम, कॉलम नेम. आता याचं त्या कॉलममध्ये सपोज मला नेमचं काय करायचं आहे, व्हॅरकॅर जो आहे, ओके, व्हॅरकॅरमध्ये त्याला 100 आहे, त्या जागी मी 150 करतो, ओके. इथं जर 100 आहे ना, तो मला 150 आला पाहिजे, ओके. एक्झिक्यूट झाली माझी कमांड, सक्सेसफुल भेटली. तर इथं रिफ्रेश केलं, आलं का माझं की व्हॅरकॅर 150. जर का मी याला नेमला बिट हा डेटा टाईप देऊन टाकला आणि एक्झिक्यूट केला, तर आला का माझा बिट हा डेटा टाईप, राईट. पण आपल्याला तो बिट नको आहे, व्हॅरकॅर 150च पाहिजे. सपोज आपल्याला जर रिमूव्ह करायचं असेल, ओके, आपण काय केलं की क्रिएट केला, अपडेट करायचं असेल तर अल्टर करायला लागतं. आणि त्याच्यानंतर येतं की जर आपल्याला रिमूव्ह करायचं असेल पूर्णपणे किंवा एखादा कॉलम डिलीट करायचा असेल तर ड्रॉप येतो, ओके. याच्या खाली येतो सेम ॲज इट इज ही क्वेरी, आणि या अल्टर टेबल या टेबलमध्ये मला चेंज करायचं आहे. आणि चेंज काय करायचं आहे, तर तो कॉलम ड्रॉप करायचा आहे. कोणता, त्या कॉलमचं नाव, तर इथं आधार नंबर करू. आधार नंबर जो कॉलम आहे तो मला नको आहे. एक्झिक्यूट अल्टर टेबल ड्रॉप कॉलम बिकॉज कॉलम डज नॉट एक्झिस्ट. ए, ओके, इथं ए आहे, ओके. एक्झिक्यूट कमांड सक्सेसफुली कम्प्लिटेड. आता याला जर का मी रिफ्रेश केलं तर आला का, ओके. तर माझा कॉलम झाला हा डिलीट. नेक्स्ट आहे की आता जसा हा ड्रॉप कॉलम आपण करू शकतो किंवा एखादा कॉलम डिलीट करू शकतो ना, तसंच आपण हा टेबल पण डिलीट करू शकतो. जर मला टेबल डिलीट करायचं असेल तर काय आहे की ड्रॉप टेबल, ओके, आणि टेबलचं नाव स्टुडंट डीबी नावाचा मला टेबल डिलीट करायचा आहे. आला का माझं की कमांड कम्प्लिटेड सक्सेसफुली. तर ज्यावेळेस मी ते रिफ्रेश करेन तर स्कूल डीबीमध्ये टेबल्स जर मी एक्सपांड केले तर आहे का, एक पण टेबल आहे का, एक पण टेबल नाही. सपोज मला हा डेटाबेसच जर मला ड्रॉप करायचा आहे, राईट, किंवा हा डेटाबेसच मला डिलीट करायचा आहे, तर काय कमांड आहे की ड्रॉप डेटाबेस आणि डेटाबेसचं नाव काय आहे की स्कूल डीबी, ओके. त्याला सिलेक्ट केलं
आणि एक्झिक्यूट. ओके, करंटली इन यूज. मग जर यूज होत असेल तर असं आपण करू. ओके, तर डिलीट झाला. आता आपल्याला नेक्स्ट काय बघायचं आहे की क्रड ऑपरेशन आपण कसं करू शकतो. राईट, क्रड म्हणजे काय? पहिली गोष्ट सिंपल थिंग की लोकांना क्रड म्हणजे माहीत नसते की सी म्हणजे क्रिएट, आर म्हणजे रीड, यू म्हणजे अपडेट आणि डी म्हणजे डिलीट. क्रड इंटरव्ह्यूला तुम्हाला क्रड ऑपरेशन्सच मोस्टली विचारतात की क्रड ऑपरेशन तुम्हाला जमतात का. राईट, आता क्रिएट ऑपरेशन म्हणजे काय की क्रिएट, जसं की आपण बघितलं की गेट डेटाबेस क्रिएट करू शकतो. राईट, त्यानंतर रीड करू शकतो. रीड म्हणजे काय की सिलेक्ट स्टार वगैरे आपण वापरू शकतो. ते रीडचं आपल्याला बघायचं आहे की अपडेट करू शकतो की जसं अल्टर क्वेरी थ्रू आपण अपडेट करू शकतो, किंवा डेटा जर अपडेट करायचा असेल तर आपल्याला अपडेट कीवर्ड लागतो, आणि डिलीट जर करायचं असेल तर डिलीट करू शकतो. राईट, सपोज आपल्याला जर क्रिएट आपण पहिल्यांदा की सी वापरू की क्रिएट आपण कसं करू शकतो की डेटाबेसमध्ये इथं मी रिफ्रेश करतो की नवीन मी डेटाबेस बनवला स्कूल डीबी नावाचा. हे SSMS फ्री व्हर्जन असलं की असा भरपूर स्लो चालतं. ओके, तर आपल्याकडे आता स्कूल डीबी नावाचा डेटाबेस क्रिएट झालेला आहे. आता त्या डेटाबेसमध्ये आपल्याला जर नवीन व्हॅल्यू ॲड करायची असेल तर व्हॅल्यू कशी टाकू शकतो की आपण इन्सर्ट इंटू. ओके, इन्सर्ट इंटू हा सिंटेक्स आहे आणि कोणत्या टेबलमध्ये टाकायचं आहे. राईट, किंवा इन्सर्ट इंटू इथं इन्सर्ट इंटू टेबलचं नाव की स्टुडंट नावाचा आपल्याकडे टेबल आहे. त्या स्टुडंटच्या टेबल्समध्ये व्हॅल्यूज. ओके, व्हॅल्यूज हा कीवर्ड आणि त्याच्या व्हॅल्यूज. आता व्हॅल्यूजमध्ये काय येणार की त्या टेबलमध्ये कोणत्या कोणत्या कॉलममध्ये लाईन बाय लाईन जातं. जसं की टेबल्समध्ये मी एक्सपांड केला स्टुडंट नावाचा टेबल, याच्यामध्ये कॉलम्स. पहिला काय आहे की आय डी. राईट, त्याची आय डी काय असली पाहिजे की सोबत त्याची आय डी 1 असेल. त्याच्यानंतर काय आहे की व्हॅरकॅर नेम, म्हणजे तिथं कॅरेक्टर्स पाहिजेत की इथं मी टाकलं ओमकार. आणि थर्ड वन जो आहे तो आहे की त्याचं एज, इथं मी टाकलं की 33. आता ही जी क्युरी आहे ती मी जर एक्झिक्यूट केली, आलं काय कर 1 रो अफेक्टेड, म्हणजे काय याच्यामध्ये माझी याच्या थ्रू क्वेरी थ्रू मी एक डेटा इन्सर्ट केला. राईट, सेम ॲज इट इज मी डबल केलं, एक्झिक्यूट, आला का 1 रो अफेक्टेड. आता जेवढ्या वेळा करेल ना तेवढ्या वेळा माझा हा डेटा भेटणार आहे. आता ज्या वेळेस मला हा डेटा पाहायचा आहे, ओके, याच्यामध्ये जो डेटा आहे या टेबलमध्ये तो जर मला पाहायचा आहे किंवा बघायचा आहे तर मी काय करू शकतो की सिलेक्ट. ओके, सिलेक्ट स्टार, SELECT, सिलेक्ट स्टार म्हणजे काय, मला सगळा डेटा पाहिजे. कशातला तर फ्रॉम, आणि या स्टुडंट मधला हा मला डेटा पाहिजे. आता कधी कधी काय होतं की तुम्हाला कधी कधी एरर येऊ शकतो. आता एरर कशा कंडिशनमध्ये येऊ शकतो की ज्यावेळेस जर इथे जो कॉलम आहे ह्या ड्रॉपडाऊनमध्ये जर तुमचा डेटाबेस सिलेक्ट नसेल की स्कूल DB नावाचा डेटाबेस सिलेक्ट नसेल तर तुम्हाला एरर देऊ शकतो. राईट, मग त्या कंडिशनमध्ये आहे ना तुम्हाला ही लाईन माहीत पाहिजे की यूज स्कूल DB हा लाईनमधला म्हणजे स्कूल डेटाबेसमधला स्कूल DB नावाचा डेटाबेस तो सिलेक्ट कर, आणि त्याच्यामध्ये जर स्टुडंट नावाचा जो टेबल आहे त्याच्यामधून मला डेटा आणून दे. ज्यावेळेस मी आता ही क्वेरी एक्झिक्यूट करणार तर मला 5 लाईनी आल्या पाहिजेत, 4 लाईनी, 1 2 3 4. आता सगळीकडे डेटा सेमच आहे का, तर मी 4 कंडिशनला मी डेटा सेमच ॲड केला. राईट, जर सपोज मला अपडेट करायचं असेल तर आता मी याला अपडेट कसा करू शकतो की इथं अपडेट स्टुडंट. ओके, अपडेट स्टुडंट सेट. आता इथं काय असतं की सेट, आता सेट तू काय कर की नेमच्या जागी
राहुलकर, ओके, कॉमा एज आहे त्याचं, त्याला इज इक्वल टू 23 कर. नेक्स्ट असतं की आता इथं तुम्ही सगळं सांगितलं, त्याला नाव सांगितलं, एज सांगितलं, पण कुठल्या लाईनला त्याला हे केलं पाहिजे, तर तिथं कोणती क्वेरी येते की व्हेअर क्लॉज येतो, व्हेअर आय डी, ओके, आय आणि डी, आय डी इज इक्वल टू 2 नंबरचा आपण कॉलम ही करू आणि या क्वेरीला सिलेक्ट करून एक्झिक्यूट, ओके, 0 रो अफेक्टेड. सॉरी, आय डी आपण सगळ्याला 1च दिलाय, मला वाटतं इथं सगळ्यांना एरर येईल, बघूया. कारण की आय डी जो असतो ना कायम युनिक लागतो, ओके, 4 रो अफेक्टेड. आला का? आता याच्यामुळे प्रॉब्लेम काय होतोय की जरी मी एका जागी किंवा एका रोला जर मला अपडेट जरी करायचं असलं ना, तरी मला सगळ्या रो अपडेट करून भेटतात का, तर माझा युनिक आय डीच नाही, किंवा आपला आय डी असतो किंवा आपला रोल नंबर असतो ना, तो युनिक असतो ना. पण आपण टेबलमध्ये युनिक कसा करू शकतो, तर त्याच्यामध्ये आपण प्रायमरी की वापरू शकतो. प्रायमरी की म्हणजे काय, की त्या टेबलमध्ये किंवा त्या जो कॉलम आहे आय डीचा, त्याच्यामध्ये एक हा जो नंबर आहे तो एकच असणार आहे, 2 हा नंबर 2च असणार आहे, किंवा त्याला आपण ऑटो इन्क्रीमेंट करू शकतो, राईट. जर का मला हा सगळा जर डेटा डिलीट करायचा आहे, ओके, आपण जो थर्ड बनवू की आपण क्रिएट केला, ओके, त्यानंतर आपण अपडेट केला, त्यानंतर आपण सिलेक्ट केला. आता लास्ट वन राहिला आहे की डिलीट कसा करायचा, तर पहिलं तर आहे की डिलीट फ्रॉम स्टुडंट व्हेअर आय डी इज इक्वल टू 1, आणि ही लाईन मी एक्झिक्यूट केली. आला का सगळं? आता मला आला काय डिटेल, माझा टेबल आहे तो माझा नल, किंवा टेबलला मला काहीच भेटलं नाही, असं तुम्ही करू शकता की क्रिएट, अपडेट, डिलीट. त्याच्यामध्ये तुम्ही रिअल लाईफमध्ये तुम्ही ॲमेझॉनचा टेबल क्रिएट करू शकता. तर ॲमेझॉनचं कसं की तुम्ही प्रोडक्ट एखादं ॲड करणं, प्रोडक्ट अपडेट करणं, प्रोडक्टची प्राईस असेल, प्रोडक्ट रिमूव्ह करणं असेल, राईट, किंवा एखाद्या बँकेचं ॲप्लिकेशन, तुम्ही नवीन अकाउंट काढू शकता, त्या अकाउंटमध्ये तुम्ही बॅलन्स चेक करू शकता, मोबाईल नंबर अपडेट करू शकता, ते अकाउंट डिलीट करू शकता, राईट. आता जो सेकंड थिंग काय आहे की ज्यावेळेस आपल्याला युनिक आय डी क्रिएट करायचा असेल ना, त्यामध्ये आपल्याला येतं की कन्स्ट्रेंट्स, ओके, कन्स्ट्रेंट कन्सेप्ट येते. आता कन्स्ट्रेंट्स कन्सेप्ट काय की जे आपण .NET मध्ये पण बघितले की एखाद्या व्हॅल्यूला किंवा एखाद्या कलेक्शनवरती किंवा एखाद्या टेबलवरती जर आपल्याला काहीतरी व्हॅलिडेशन्स लावायचे असतील, राईट, किंवा एखाद्या टेबलवरती रूल्स लावायचे असतील, तर त्याला बोललं जातं की त्याला कन्स्ट्रेंट्स, जसं की डुप्लिकेट की आपण टाळायचं जर आपल्याला कन्स्ट्रेंट वापरायचं असेल, किंवा डबल डेटा नाही आला पाहिजे, राईट, किंवा एखाद्या टेबलमध्ये रिलेशनशिप वापरायचं असेल, किंवा डेटामध्ये इंटिग्रिटी वापरायची असेल, तर त्याला बोललं जातं की कन्स्ट्रेंट. आता कन्स्ट्रेंटचं टाईप कोणते कोणते आहेत की प्रायमरी की हा एक पहिला कन्स्ट्रेंट झाला, सेकंड आहे की फॉरेन की, थर्ड आहे की चेक, त्यानंतर डिफॉल्ट आणि आयडेंटिटी, असे 5 प्रकारचे कन्स्ट्रेंट असतात. आता प्रायमरी की म्हणजे काय की आपल्याकडे जर एक टेबल असेल, ओके, टेबल म्हणजे की जसं स्कूल डीबी नावाचं एक टेबल असेल, किंवा स्टुडंट डीबी नावाचा एक टेबल असेल, किंवा टीचरचा एक टेबल असेल, डिपार्टमेंटचा टेबल असेल, असे जे टेबल्स असतात ना, त्या टेबलमध्ये एक युनिक आय डी असली पाहिजे. त्या युनिक आय डीच्या अगेन्स्ट आपला डेटा सेव्ह झाला पाहिजे, राईट, किंवा एखादा आधार कार्डचा जो नंबर आहे त्याला आपण युनिक आय डी वापरू शकतो की आधार कार्ड नंबर हा कायम एकच असला पाहिजे, तो नॉट नल असला पाहिजे, किंवा नल अलाव आहे का नाही हे सगळं आपण बघू शकतो, राईट. सपोज इथं मी क्रिएट टेबल स्टुडंट नावाचा आपण एक टेबल घेऊ. त्याच्या अगोदर आपल्याला ड्रॉप स्टुडंट केला पाहिजे ना, ड्रॉप स्टुडंट, फ्रॉम
इथं येईल ड्रॉप टेबल आणि त्या टेबलचं नाव. ओके, आलं. आता याच्यामध्ये मला काय करायचं आहे की क्रिएट टेबल, स्टुडंट नावाचा जो टेबल आहे त्या टेबलच्या आतमध्ये, ओके, टेबलच्या आतमध्ये एक आय डी नावाचा कॉलम असेल, त्याला मी इंट देतो आणि त्या कॉलमला ॲज अ प्रायमरी की, ओके, त्याला प्रायमरी की टाकले. प्रायमरी की असतं की युनिक असतो. त्यानंतर नेम हा व्हेरिएबल, त्याला व्हॅरकॅर 100. त्याच्यानंतर आपण काय करू शकतो की एज इंटिजर, राईट, व्हॅरकॅर. आणि इथं एक्झिक्यूट केलं. ओके, इनकरेक्ट सिंटॅक्स, क्रिएटचं स्पेलिंग जरा चुकलेलं. आलं का? कमांड कम्प्लिटेड सक्सेसफुली. आता नेक्स्ट जो आहे, ओके, इथं मी टेबल क्रिएट केला. आला का माझा की आय डी आहे त्याला प्रायमरी की ॲड झालेलं आहे, नॉट नल वगैरे. आता इथं त्याच्यात मला व्हॅल्यू इन्सर्ट करायच्यात. तर इन्सर्ट इनटू टेबल नेम, ओके, इन्सर्ट इनटू टेबलचं नाव, की स्टुडंट नावाच्या टेबलमध्ये व्हॅल्यूज. आता व्हॅल्यूज काय आहेत, त्याला पॅरामीटर्स, की त्याचे पहिला असेल आय डी, त्याच्यानंतर असेल नाव आणि त्याचं एज, राईट. ओमकार टाकलं. आता ह्या लाईनला मी एक्झिक्यूट केलं. आलं का? 1 रो अफेक्टेड. आता हीच जर लाईन मी सेकंड वेळेला एक्झिक्यूट करेल ना तर मला एरर भेटणार का? तर एक हा जो नंबर आहे ना ती प्रायमरी की असणार आहे. जर याला मी तर 2 केलं तर मला काय भेटणार आहे? सक्सेसफुल. हाच प्रायमरी कीचा उद्दिष्ट असतो की तुमचा रोल नंबर आहे ना, कधी पण तुमचा रोल नंबर बघितला का वर्गात की तुमचा रोल नंबर दुसऱ्या पण एका जणाला सेम रोल नंबर आहे, नाही ना, तर कॉन्फ्लिक्ट होऊ शकतं. तसंच तुमच्या टेबलमध्ये किंवा जर डेटा स्टोअर करायचा असेल तर त्याला प्रायमरी की कन्सिडर आहे. प्रायमरी की असते की एका टेबलमध्ये एकच प्रायमरी की असते आणि ती प्रायमरी युनिक असते. ओके, ही लाईन तुम्हाला पाठच पाहिजे की एका टेबलमध्ये एकच प्रायमरी की असते आणि ती प्रायमरी की युनिक असते. आता इथं मी टाकतो पाटील आणि त्याला मी टाकतो 3, ओके, आणि इथं 24. आला का? एक्झिक्यूट. आता मला हा टेबल सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट. आला का माझा टेबलमध्ये 1 2 3 ओमकार 22, ओमकार 22, पाटील 24, राईट. आता अजून एक गोष्ट असते की ज्यावेळेस तुम्ही प्रायमरी की अप्लाय करताना तर त्या प्रायमरी कीमध्ये रूल्स असतात की तुम्हाला एक डबल की चालत नाही. आता सेकंड रूल काय आहे की NULL, तुम्ही नल व्हॅल्यू ती नसली पाहिजे. ओके, एक्झिक्यूट केलं. आलं का? की कॅनॉट इन्सर्ट द व्हॅल्यू नल इन टू कॉलम आय डी, राईट. आता हे झालं आपलं की प्रायमरी की असते काय असते वगैरे, आपण नॉट नल. आता नेक्स्ट काय असेल की फॉरेन की. ओके, आता फॉरेन की कन्सेप्ट काय आहे की ज्यावेळेस मला 2 टेबलमध्ये रिलेशनशिप जर मेंटेन करायचं असेल. आता रिलेशनशिपमध्ये काय की की सपोज हा माझ्याकडे एक टेबल आहे, हा माझ्याकडे एक टेबल आहे, राईट. याच्यामध्ये 2 कॉलम्स आहेत आणि याच्यामध्ये 3 कॉलम्स आहेत, राईट. मग त्याच्यामध्ये इथं असेल की त्याचा आय डी असेल, राईट. इथं असेल की त्याचा नेम असेल, इथं असेल त्याचा एज असेल, इथं असेल त्याचा काय असू शकतं अजून, त्याचा डिपार्टमेंट आय डी असू शकतो, राईट. आणि इथं ओके डिपार्टमेंट नेम असू शकतं.
राईट. आता याच्या अगेन्स्ट मी तुम्हाला सांगतो की काय आपल्याकडे पाहिजे, की इथं त्याचा आय डी सपोज 1 असेल, राईट, किंवा इथं मी आता हाताने प्रिंट करतो 3 4 आणि ही तुमची प्रायमरी की असेल, राईट. तर आणि ह्या डिपार्टमेंट आय डीला आपल्याला फॉरेन की वापरायचे. आता फॉरेन की काय, की सपोज माझं नाव असेल OMKR, राईट, आणि इथं अजून एक कॉलम असू शकतो, आणि इथं असू शकतो की डिपार्टमेंट आय डी, ओके, त्याचा किंवा डिपार्टमेंट नंबर असू शकतो, ओके, डिपार्टमेंटचा नंबर, की ओमकार असेल 22 असेल, इथं असेल की काहीतरी पाटील नावाचा शिक्षक असेल, त्याचं डिपार्टमेंट असू शकतं, ते वय 23 असू शकतं. इथं असू शकतो सपोज हॅरी आणि त्याचं वय असू शकतं 50, ओके, वॉट एव्हर काय असेल ते. आता त्याचा डिपार्टमेंट जो आयडिया असेल तर तो इथं 2 असेल, इथं 1 असेल, इथं 2 असेल, इथं 3 असेल, इथं 4 असेल, असं डिपार्टमेंट असतील. आता मला ज्यावेळेस मला इथं मला त्याचा ॲक्सेस करायचा आहे, की त्याचा डिपार्टमेंट ओमकार हा जो नंबर आहे किंवा ओमकार जो व्यक्ती आहे त्याला मला त्याचं नाव आणि एज पाहिजे असेल तर मी ह्या टेबलमधून त्याचा डेटा आणणार. पण ज्यावेळेस मला त्याचा डिपार्टमेंट नेम माहीत पाहिजे असेल तर डिपार्टमेंट नेम कसं आपण करू शकतो, की इथं डिपार्टमेंट 1ला केमिस्ट्री डिपार्टमेंट असू शकतं, डिपार्टमेंट 2ला त्याचं फिजिक्स असू शकतं, डिपार्टमेंट 3ला त्याचं कॉम्प्युटर असू शकतं. आता ज्या वेळेस मला ह्या 2 डिपार्टमेंटमध्ये रिलेशनशिप मेंटेन करायचे असतील, राईट, ओके, किंवा ह्या डिपार्टमेंटमधला मला जर डेटा पाहिजे असेल, की डिपार्टमेंट आय डी किंवा ही जी फॉरेन की आहे, ही जी फॉरेन की मी इथे अप्लाय केली तर मला काय भेटणार आहे, की 2च्या जागी इथे ह्याचा नेम रिप्लेस होणार आहे, या 3च्या जागी मला काहीतरी इथं कॉम्प्युटर रिप्लेस होणार आहे, 4 जागी इथं काहीतरी व्हॅल्यू रिप्लेस होणार आहे. यालाच बोललं जातं की तुमचा फॉरेन की मेंटेन करणं, राईट. पहिल्यांदा तर आता मी एक टेबल क्रिएट केला आहे. मला आता तो दुसरा एक टेबल क्रिएट करायचा आहे, राईट. आता याच्या अगोदर यांचं रिलेशन मेंटेन करण्याच्या अगोदर आपल्याला पहिला हा जो स्टुडंट टेबल आहे ना तो सपोज मी डिलीट केला, ओके, ड्रॉप टेबल स्टुडंट आणि हा स्टुडंट अल्ट आणि एक्स, ओके, एक्झिक्यूट करायचं असेल ना अल्ट आणि एक्स दाबलं मी तर कमांड सक्सेसफुली. आता नेक्स्ट काय करायचं आहे मला, की स्टुडंट टेबलमध्ये टेबल्स आहेत का तर नाही आहेत. तर पहिला मला डिपार्टमेंट टेबल नावाचा मी क्रिएट केला, की डिपार्टमेंटमध्ये काय आहे, की एक डिपार्टमेंट आय डी आहे, त्याला इंटिजर टाईप आहे, त्याला प्रायमरी की असाइन केली आणि त्या डिपार्टमेंट नेममध्ये व्हॅरकॅर 50 स्टोअर केलं, राईट. आलं का कमांड सक्सेसफुल, आला का माझा डिपार्टमेंट नावाचा टेबल मी क्रिएट केला, त्याचा युनिक आय डी असू शकतो आणि त्या युनिक आय डीला त्याचं डिपार्टमेंटचं नाव असू शकतं, राईट. आता नेक्स्ट काय केलं, की मी तर मला टेबल क्रिएट केला कोणता स्टुडंट नावाचा, त्याला पण एक आय डीला इंटिजर टाईपचा प्रायमरी की अप्लाय केला, त्याला पण नेम आहे डिपार्टमेंट आय डी. आता ज्यावेळेस तुम्हाला फॉरेन की अप्लाय करायची असते ना तर इथं तुम्हाला येते की फॉरेन की कशाला अप्लाय करायची, तर डिपार्टमेंट आय डीला फॉरेन की अप्लाय करायचे, राईट. हा जो तुमचा प्रायमरी की आहे ना ॲज अ तुम्ही इथं त्याला फॉरेन की अप्लाय केली आणि रेफरन्सला त्या टेबलचं नाव, डिपार्टमेंटमधला डिपार्टमेंट आय डी, राईट. आणि हा मी एक्झिक्यूट केला, आला का कमांड सक्सेसफुल. आता ज्यावेळेस मला जर व्हॅल्यू इन्सर्ट करायची, ओके, इन्सर्ट इंटू स्टुडंटमध्ये व्हॅल्यूज इन्सर्ट केल्या, राईट, इथं आणि अल्ट एक्स, तर काय भेटलं, की मला एरर भेटला. का एरर का भेटला, तर या 5 नंबरच्या रेफरन्सला माझ्याकडे डिपार्टमेंटमध्ये व्हॅल्यूज नाहीत, राईट. असा मला मी रिलेशन अप्लाय, ओके. आता जर का तुम्हाला हा जर एरर घालवायचा असेल ना तर काय करायला लागेल, की पहिले तर मला डिपार्टमेंट ॲड करायला लागतील, राईट. त्या डिपार्टमेंटला
डिपार्टमेंट मी ॲड केले मॅथ्स कॉम्प्युटर. ओके, हे 4 मी डिपार्टमेंट ॲड केले. आता नेक्स्ट, जर मला मल्टिपल व्हॅल्यूज पाहिजे असतील ना, तर मी तुम्हाला सांगतो एक सोपा पर्याय, 2 कॉमा ओमकार आणि त्याला 2 नंबरचा डिपार्टमेंट देऊ. राईट, ही मी व्हॅल्यू इन्सर्ट केल्या. इथं फक्त मला 3, इथं 4, इथं ओमकारच्या जागी पाटील, इथं हॅरी करू. त्याला डिपार्टमेंट आपण 3 देऊ, याला डिपार्टमेंट आपण 4 देऊ. राईट, आला का? आता सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट, आला का माझा डिपार्टमेंट आय डी वगैरे. आता हे झालं माझं रिलेशन मेंटेन, की ज्यावेळेस मला आता व्हॅल्यू आणायच्या आहेत ना, त्यावेळेस मला जॉईन वापरून व्हॅल्यू आणायचे आहेत. राईट, आता जॉईन म्हणजे काय, फॉरेन कॅपिटल ॲक्सेस करायचे असले तर जॉईन लागतात. राईट, जॉईन आपण थोड्या वेळात बघूया. की जॉईन घ्यायच्या अगोदर आहे ना, की नेक्स्ट काय असतं की आपल्याला जर कन्स्ट्रेंटमध्ये, ओके, कन्स्ट्रेंटमध्ये काय असतं की चेक वापरू शकतो आपण, किंवा आता चेक म्हणजे काय की कंडिशन्स. ओके, कंडिशन्स कशा वापरू शकतो, की सपोज आपल्याला एखादा एजवरती कंडिशन वापरायची असेल. राईट, की इथं आपण फॉरेन की प्रायमरी की केली ना, तर तशीच इथं नेम डिपार्टमेंट आय डी, इथं की एज नावाचं व्हेरिएबल, आणि या एजमध्ये तो इंटिजर असेल, आणि इथं येतं की तुमचा चेक काय कर, की जर का तो आलेला एज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 18 असेल तरच तो इन्सर्ट कर, अदरवाईज तो एरर दे. असं आपण कोणाला सांगितलं, जो डेटाबेस आहे ना आपला, त्या डेटाबेसमध्ये आपण व्हॅलिडेशन लावलं. यालाच बोललं जातं की कन्स्ट्रेंट्स. ओके, डेटाबेसमध्ये इन्सर्ट तुमचा होणार नाही डेटा. सपोज ऑलरेडी डेटाबेस, अल्टर टेबल स्टुडंट ॲड कॉलम. ओके, आणि ह्या कॉलमचं नाव. कॉलम जर मी काढला, ओके, ॲड एज, हां आता बरोबर आहे, आणि एक्झिक्यूट झाला. आता सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट. ओके, त्या सगळ्याला आता नल भेटले. सपोज मला हा जो स्टुडंट टेबल आहे ना, त्या स्टुडंट टेबलमध्ये मला व्हॅल्यू जर इन्सर्ट करायची असतील ना, तर मी काय करणार, डायरेक्ट GUI थ्रू मी का जाणार एडिट टॉप 200 रोज, आणि या नलच्या जागी 25, 22, 23, 24
ओके. सेम आता मी जर एक्झिक्यूट केलं ना 25, 22, 23, 24 आल्या माझ्या सगळ्या, राईट. सेम ॲज इट इज. सपोज इन्सर्ट इंटू स्टुडंट व्हॅल्यूज 23. आता इथं जर का मी 5 केलं आणि इथं 18च्या जागी 17 केलं, आला का एरर? डज नॉट, व्हॅल्यूज डज नॉट मॅच टेबल डेफिनेशन. यालाच तर बोललं जातं की कन्स्ट्रेंट्स, राईट. ओके. 1, 2, 4. दोन नंबर कॉमा 16 टाकू इथं. ओके. आता तर व्हायलाच पाहिजे. इन्सर्ट स्टेटमेंट. ओके. एज कॅनॉट मॅच. आता 18 टाकू. आलं का? 1 रो अफेक्टेड. आलं का? आता महत्वाचं आहे ना की तुम्हाला जर क्वेश्चन पडला असेल की ज्यावेळेस आपण जॉईन वगैरे वापरतो. ओके. आता जॉईनच बघा आपल्याला की जॉईनचे महत्वाचे 5 टाईप्स असतात. इनर जॉईन, आउटर जॉईन, परत लेफ्ट इनर जॉईन, लेफ्ट आउटर जॉईन आणि कंबायनर मधला जॉईन्स वगैरे आपल्याला बघायचा असतो. तर जॉईन शिकण्याच्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट माहिती पाहिजे की विदाऊट जॉईन, ओके, विदाऊट जॉईन पण तुम्ही 2 टेबलमध्ये टॅक्स करू शकता. मग आपल्याला जॉईनची गरज का पडली किंवा आपण जी फॉरेन की वापरली ती फॉरेन कीची गरज का पडली? तर त्याचा कारण असं आहे की ज्यावेळेस आपण डेटा इन्सर्ट करतो ना, ज्या फॉरेन कीला आपण टार्गेट केलंय, ओके, ज्या फॉरेन कीला आपण टार्गेट केलेलं आहे, तर त्या फॉरेन कीचं रिलेशन आपल्या टेबलमध्ये मेंटेन राहावं. जसं की माझा स्टुडंट नावाचा जो टेबल आहे त्या स्टुडंटमध्ये जर मी इनव्हॅलिड डिपार्टमेंट्स ॲड केले, इनव्हॅलिड म्हणजे काय की माझ्याकडे फक्त 4 डिपार्टमेंट आहे, पण मी एखादा स्टुडंट ॲड केला किंवा एखादा मी टीचर ॲड केला, तर त्या टीचरला 5 नंबरचा मी डिपार्टमेंट आय डी दिला, पण त्या 5 नंबरचा जो आय डी आहे तो एक्झिस्टच करत नाही डिपार्टमेंट, मग त्याला एरर दिला ना. मग त्यासाठी आपल्याला फॉरेन की मेंटेन करायला लागते. विदाउट फॉरेन की पण आपण जॉईन्स वगैरे वापरू शकतो. आता जॉईन शिकण्याच्या अगोदर आहे ना, त्याचा सिंटॅक्स तुम्हाला माहित पाहिजे. आता त्याचा सिंटॅक्स काय की सिलेक्ट कॉलम नेम्स. ओके. आता इथं कॉलमची नावं असतात की तर तुम्हाला मल्टिपल कॉलमची नावं असू शकतात, राईट. 1 असेल, 2 असेल, जे आपल्याला कॉलमचा डेटा पाहिजे ना त्या कॉलमची नावं असतात, राईट. नेक्स्ट असतं की फ्रॉम, त्यात असतं की तुमच्या टेबलचं नाव. ओके. इथं टेबल 1चं नाव. नेक्स्ट असतो की जॉईन आणि इथं येतं टेबल सेकंड आणि ऑन. आता ऑन म्हणजे काय की जे आपण प्रायमरी की आणि फॉरेन की वापरले ना तशा टाईपमध्ये दोन्ही टेबलमधला प्रायमरी की मेंटेन पाहिजे. त्या टेबलचं नाव की टेबल किंवा दोन्हीमध्ये जो सिमिलर डेटा आहे ना, सिमिलर डेटा की जसं याच्यामध्ये जर आपण मेंटेन केली असेल, जी फॉरेन की आपण मेंटेन करायला लागते ना त्यामध्ये, की जसं इथं डिपार्टमेंट आय डी त्याला मी 3 दिला, ती डिपार्टमेंटच्या आय डीच्या अगेन्स्ट इकडं मला त्या 3 डिपार्टमेंटला काहीतरी व्हॅल्यू पाहिजे, ती इथं आपल्या ऑनच्या पुढे लिहायला लागतं, राईट. ऑन इथं टेबल 1 डॉट कॉलम नेम, ओके, किंवा कॉमन कॉलम 1 इज इक्वल टू टेबल 2 डॉट कॉमन कॉलम, असा त्याचा सिंटॅक्स आहे, राईट. सपोज त्याचा सिंटॅक्स पहिला घेऊ की आपण इनर जॉईन. ओके. इनर जॉईन म्हणजे काय की टेबल 1 आणि टेबल 2 मध्ये जो मॅच डेटा आहे ना त्या मॅच डेटामध्ये आपल्याला इथं मला डेटा दावायचा आहे, राईट. तर त्याचा सिंटॅक्स काय की सपोज सिलेक्ट, ओके, सिलेक्ट काय सिलेक्ट कर, तर काय की कॉलमची नावं आपण काय घेऊ, स्टुडंटचं नाव आणि स्टुडंटचं डिपार्टमेंट घेऊ. तर
स्टुडंट student, ओके, स्टुडंट डॉट नेम कॉमा डिपार्टमेंट. ओके, सेकंड जो टेबल आहे डिपार्टमेंट डॉट डिपार्टमेंट नेम फ्रॉम. ओके, फ्रॉम म्हणजे कोणता टेबल, टेबलचं नावाच, टेबल नाव एक. राईट, इथे मी काय केली की मला जेवढे कॉलमचा डेटा पाहिजे ना त्या कॉलमचा डेटा लिहिला. फ्रॉम टेबल नेम 1, स्टुडंटचं टेबल नेम. राईट, त्याच्यानंतर इथं जॉईनचं नाव, इथं मी काय वापरलं की इनर जॉईन, जो मॅच डेटा आहे ना तोच मला आण. इथं टेबल 2चं नाव डिपार्टमेंट 2 आणि ऑन कीवर्ड. ओके, ऑन नंतर त्या दोघांमध्ये सेम काय आहे की स्टुडंट डॉट त्याचा आय डी इज इक्वल टू डिपार्टमेंट डॉट DEPT ID. राईट, आणि याला मी अल्ट एक्स केलं. आला का माझा की राहुल केमिस्ट्री, ओमकार फिजिक्स, हॅरी मॅथ्स, पाटील कॉम्प्युटर. त्याचा जो मला डेटा पाहिजे होता तो डेटा मला भेटला. राईट, यालाच बोललं जातं की इनर जॉईन. आता याच्यामधलाच मी एक तुम्हाला नवीन एक मॉडर्न वे दावतो. मॉडर्न म्हणजे सोप्पा वे, की इथं काय करायला लागायचं की जर मल्टिपल कॉलम्स असतील ना तर मला या मल्टिपलचा प्रत्येक डेटाबेसचं नाव लिहायला लागत, की स्टुडंट असेल, डिपार्टमेंट असेल, प्रत्येक डेटाबेसचं नाव लिहायला लागत. तसं जर का मी याला अलायस वापरायचं असेल, ओके, अलायस म्हणजे काय की ALI एलियास वगैरे आपण त्याला काय पण म्हणू शकतो. तर एलियासचं काय असतं की त्याचा शॉर्ट फॉर्म असतो. ओके, जसं आपण एखाद्या व्हेरिएबलला शॉर्ट फॉर्म देतो ना तसं या स्टुडंटला जर मला नाव द्यायचं असेल तर मी तर यस वापरलं आणि डिपार्टमेंटला मी डी वापरलं. तर जिथं जिथं स्टुडंट आहे ना तिथं यस डॉट नेम आणि डिपार्टमेंट जागी डी डॉट डिपार्टमेंट. आणि सेम ॲज इट त्याला मी अल्ट एक्स केलं. स्टुडंट आय डीच्या जागी यस, डिपार्टमेंट आय डीच्या जागी डी. ओके, आला का माझं सेम आउटपुट आलं. इथं काय केलं की जिथे जे तुम्हाला टेबलचे नावं द्यायचे आहेत ना त्या टेबलचे नाव देताना तुम्हाला काय वापरायचे की स्टुडंटचं ऑब्जेक्ट. ओके, स्टुडंट आणि त्याचं व्हेरिएबलचं नाव एलियास, स्टुडंट त्याचं एलियास किंवा त्याचा टेबल नेम त्याचा एलियास. राईट, याचं झालं की आपण शॉर्ट फॉर्म. हा झाला आपला इनर जॉईन. ओके, इनर जॉईन आपण कसा वापरू शकतो. सेकंड काय बघायचं आहे आपल्याला की लेफ्ट जॉईन. ओके, लेफ्ट जॉईन आपण कसं वापरायचं की लेफ्ट जॉईन म्हणजे काय की लेफ्ट टेबल मधला मला सगळा डेटा पाहिजे पण राईट टेबल मधला मला सगळा डेटा नाही आला तरी चालेल. राईट, सपोज लेफ्ट जॉईन मधला जर मला पाहिजे असेल तर हा आहे असा सिंटॅक्स असतो. फक्त इथं इनरच्या जागी लेफ्ट जॉईन असतो. त्याची आपल्याला काय पाहिजे, नावं पाहिजे, त्याची पण नावं पाहिजेत. आणि लेफ्ट जॉईनला कोण आहे तर माझा डिपार्टमेंट लेफ्ट जॉईनला आहे. म्हणजे ज्याचा मला सगळा डेटा पाहिजे ना त्या टेबलचं नाव असतं की मला या डिपार्टमेंटमध्ये मला सगळा डेटा पाहिजे तर मी त्याला लेफ्ट जॉईन दिलं. आणि जर का राईट हँड साईडचा जो टेबल असेल, राईट हँड साईड म्हणजे काय की हो जो स्टुडंट आहे ना तो वाला, इथं केलं की अल्ट एक्स. आला का माझा की ओमकार नाव आहे पण त्या ओमकारला माझा डेटाच नाही तरी पण इथं काय आलं की नल आलं. का नल कुठला आलं की डिपार्टमेंट नावाचा नल आला. राईट, की लेफ्ट जॉईन वापरला की स्टुडंट नावाचा जो टेबल आहे त्याच्यात मला सगळे स्टुडंट्स पाहिजेत. पण जर का डिपार्टमेंटमध्ये जरी स्टुडंट नसतील तरी तू लेफ्ट जॉईन वापरून मला सगळ्या टेबलचा डेटा दे. म्हणजे लेफ्ट साईडचा जो टेबल आहे ना त्याच्यातला मला सगळा डेटा दे. राईट, सेम ॲज इट इज ऑपोजिट काय की राईट हँड जॉईन म्हणजे उजव्या साईडचा जो टेबल आहे ना त्याच्यातला मला दे. तर इथं काय मी केलं की राईट टाकलं, राईट जॉईन, किंवा त्याला मी कॉपी केलं कंट्रोल व्ही राईट. ओके, सिलेक्ट केलं, आले का माझी 4च नावं झाली. का
तर राईट हँड टेबलमध्ये मल्टिपल नाव आहेत, फक्त त्याच्या लेफ्ट हँडमध्ये 4च नाव आहेत. त्याला बोललं जातं की राईट जॉईन, म्हणजे उजव्या साईडचा जो टेबल आहे त्याच्यातली मला सगळी नावं दे. राईट. आता याच्यातला जो नेक्स्ट आहे की फुल जॉईन. आता फुल जॉईन कसं बोललं जातं की सेम ॲज इट इज, हे सिंटॅक्स सगळ्या जॉईनला सिंटॅक्स सेमच राहतो, फक्त चेंज काय होतं की हे जे नेम आहेत ना, लेफ्ट हँड जॉईन, इनर जॉईन किंवा फुल जॉईन, राईट, ते फक्त चेंज होतं की मला जर सगळा डेटा पाहिजे असेल, ओके, तो मॅच असेल किंवा नसेल, इथं फक्त काय लिहायचं की फुल जॉईन. आला का माझा, की ओमकार नावाचा नल पण आला. राईट. पहिला कुठला आहे की इनर जॉईन, की मॅच असलेला डेटा किंवा एका नंतर मॅच नसलेला डेटा लेफ्ट हँड साईडचा, राईट हँड साईडचा मॅच नसलेला डेटा. नेक्स्ट असेल की मॅच असो किंवा नसो, या त्याचा आपल्याला फुल डेटा जर पाहिजे असेल, राईट. आणि नेक्स्ट असतो जो मोस्ट इम्पॉर्टंट आहे की क्रॉस जॉईन. ओके. आता क्रॉस जॉईन काय असतो की सपोज एका माझ्या टेबलमध्ये 3 कलर्स आहेत, रेड, ब्लॅक आणि ब्ल्यू, आणि त्यांची साईज असेल की स्मॉल आणि एम. आता ही साईज मी दुसऱ्या टेबलमध्ये मेंटेन केली, राईट. एका टेबलमध्ये काय मेंटेन केलं की रेड, ब्लॅक आणि ब्ल्यू. सेकंड टेबलमध्ये मेंटेन काय केलं की त्याचा मीडियम साईज आणि स्मॉल साईज मेंटेन केलं. आता मला या दोघांना, ओके, दोघांना किंवा एका जो माझा स्मॉल साईज आहे तो माझा जो माझा रेड कलर आहे तो मीडियम पण असू शकतो, स्मॉल पण असू शकतो, राईट. म्हणजे एका व्हॅल्यूचे 2 व्हॅल्यूज पाहिजेत. म्हणजे जो माझ्याकडे लेफ्ट हँड टेबलला जी व्हॅल्यू असेल, रेड व्हॅल्यू असेल, ती माझी स्मॉलमध्ये पण आहे आणि रेडमध्ये पण आहे. जी माझा ब्ल्यू व्हॅल्यू आहे ती माझी स्मॉलमध्ये पण असेल किंवा मीडियममध्ये पण असेल, राईट. त्याला बोललं जातं की क्रॉस जॉईन. आता क्रॉस जॉईनला मी तर 2 टेबल क्रिएट करतो, रेड, ब्लॅक आणि ब्ल्यूचा. ओके. आता मी काय करणार आहे की एम्प्लॉय नावाचा एक टेबल क्रिएट केला, त्याच्यामध्ये मी 3 व्हॅल्यू इन्सर्ट करतो, राईट. झाला 3 रो अफेक्टेड. नेक्स्ट काय केलं की मी डिपार्टमेंट नावाचा एक टेबल क्रिएट करतो आणि त्याच्यामध्ये पण 3 व्हॅल्यूज मी इन्सर्ट करतो. ओके. डिपार्टमेंट नको, क्रिएट टेबल डिपार्टमेंट DEPT करू. ओके. एवढं नाही आपण लय लोड घ्यायचं. झाला 3 रो अफेक्टेड. आता तुम्हाला एक क्रॉस जॉईन लिहिताना आहे ना, तुम्हाला एक महत्त्वाची कॉमन गोष्ट लक्षात ठेवायची की त्या जॉईनमध्ये, ओके, 5वा जो प्रकार आहे जॉईनचा, त्या जॉईनमध्ये ऑन कीवर्ड कधीही नसतो. म्हणजे काय, इथं जर का तुम्ही बघितलं तर सिलेक्ट टेबलची नावं, कॉलमची नावं, फ्रॉम स्टुडंट, फुल जॉईन कोणता जॉईन वापरायचा आणि कोणत्या टेबलवर वापरायचा, तो सेकंड टेबल, राईट. आणि ऑन त्याच्यातलं जे कॉमन असतं का नाही, त्या कॉमनची नावं. नेक्स्ट टाईम मी बघितलं इथं ज्यावेळेस तुम्हाला क्रॉस जॉईन वापरायचं असतं, इथं काय लिहिलं, सिलेक्ट एम्प्लॉय नेम, डिपार्टमेंट नेम. मला 2 टेबलची नावं पाहिजेत, 2 कॉलमची नावं पाहिजेत. फ्रॉम एम्प्लॉय टेबल 1चं नाव, क्रॉस जॉईनचं नाव आणि टेबल सेकंडचं नाव डिपार्टमेंट. आता इथं तुम्हाला कॉमन वगैरे काय करायचं लागत नाही का, तर त्याच्यात मल्टिप्लिकेशन होतं. एक रो दुसऱ्या टेबलमधल्या प्रत्येक रो बरोबर डिवाइड होती, दुसरी रो दुसऱ्या टेबलमधल्या प्रत्येक डिवायडेशन होते, राईट. जर का तुम्ही इथं बघितलं तर बघा मला 9 रो भेटल्या पाहिजेत, राईट. सॉरी 9 नाही, ह्या 3, ओके, 3 1 3 2 7 3 3 9. नाही, एम्प्लॉय नको आहे आपल्याला, डिपार्टमेंट आपण नवीन टेबल क्रिएट केला ना. हां, ओके. आता आल्या का माझ्या व्हॅल्यू की ह्या 3 व्हॅल्यू, ओके. अनिल नावाच्याला लॅपटॉप आला, राईट. इथं पण बघा अनिल नावाच्याला मोबाईल आला. सेम पूजाला लॅपटॉप, विजयला लॅपटॉप, पूजाला मोबाईल, विजयला मोबाईल. असं तुम्ही क्रॉस जॉईन वापरू शकता, राईट. हा झाला की आपला मोस्ट आणि इम्पॉर्टंट आहे. आता नेक्स्ट जो 6वा प्रकार आहे, ओके, हा जर तुम्ही 6च्या 6 जॉईन जर केले ना, तर तुम्ही ॲज अ 1 ते 2 वर्ष एक्सपिरियन्सपर्यंत आहे ना आरामात इंटरव्ह्यू देऊ शकता. 6वा जो इम्पॉर्टंट टाईप आहे की सेल्फ जॉईन. आता सेल्फ जॉईन काय असतं की एकाच टेबलमधल्या मल्टिपल तुम्ही ID वापरले असतील,
राईट. किंवा एकाच टेबलमध्ये जर मॅनेजरचा पण डेटा असेल, ॲज अ एम्प्लॉईचा पण डेटा असेल, ॲज अ सीईओचा पण डेटा असेल ना, तर तुम्ही सेल्फ जॉईन वापरू शकता. ओके ओके. आता ज्या वेळेस तुम्हाला सेल्फ जॉईन वापरायचा असतो, तर सेल्फ जॉईन म्हणजे काय की एकाच टेबलमध्ये मल्टिपल व्हॅल्यूज. आता जर का ह्याला मी सेल्फ जॉईन वापरलं, ओके, तर सेल्फ जॉईन म्हणजे काय केलं की मी इथं हे 2 टेबल क्रिएट केले किंवा एकच टेबल क्रिएट केला, त्या टेबलला मी व्हॅल्यूज दिल्या. जसं की टेबल्स व्हॅल्यूज काय दिल्या की सपोज माझ्याकडे एक फॅमिली आहे. ओके, त्या फॅमिलीमध्ये सुरेशचा बॉस कोण असेल, महेशचा बॉस कोण असेल, रमेशचा बॉस कोण असेल, विजयचा बॉस कोण असेल, राईट. या सगळ्या बॉसचा कोण बॉस असेल ना, तर मी तो राईट हँड साईडला मी तो क्रिएट केला, राईट. किंवा त्यांचा पॅरेंट कोण असेल, तर महेशचा पॅरेंट 1 नंबर असेल. आता 1 नंबर म्हणजे कोण, हा वाला सुरेश. जर ह्या महेशचा पॅरेंट कोण आहे की 1 नंबर, पर रमेशचा पॅरेंट कोण आहे की सुरेश असेल, अजयचा पॅरेंट कोण आहे की महेश असेल, विजयचा पॅरेंट कोण आहे की महेश असेल. आता हे जे रिलेशनशिप मेंटेन केलंय, ते रिलेशनशिप कसं मेंटेन केलं की सिलेक्ट काय केलं की सी डॉट पर्सन नेम. ओके, म्हणजे जो चाइल्ड आहे फॅमिलीचा त्याचं पर्सनचं नाव. नेक्स्ट आहे की पर्सन नेम, पॅरेंटचं पर्सनचं नाव. म्हणजे राईट हँड साईडला काय येणार आहे, हे पॅरेंटची नावं, इथं चाइल्डची नावं, राईट. आता इथं तुम्हाला फक्त जॉईन वापरायचं असतं. इथं तुम्हाला कोणतं रिलेशन वापरायचं नसतं की लेफ्ट हँड, राईट हँड किंवा क्रॉस वगैरे, असं काही रिलेशन नाही. फक्त नुसतं जॉईन आणि फॅमिलीचा पी बनवला, दुसऱ्या टेबलचं नाव, आणि ऑन. ओके, त्या रिलेशनचं नाव की सी म्हणजे काय, चाइल्डचा पॅरेंट आय डी इज इक्वल टू पी डॉट पर्सन आय डी म्हणजे पॅरेंटचा आय डी. ह्या दोघांचं रिलेशनशिप मेंटेन कर आणि मला सगळा डेटा दे. एक्झिक्यूट केलं, आलं का. महेशचा सुरेश आहे, रमेशचा सुरेश आहे. ओके, महेशचा सुरेश कसा इथं 1 नंबरला आहे बघा. त्यानंतर काय की रमेशचा सुरेश आहे, राईट. आता इथं सुरेशचा कोणच नाही, त्यामुळे इथं त्या सुरेशचा डेटाच नाही आला. यालाच बोललं जातं की सेल्फ जॉईन. हे जर तुम्ही सगळे 6च्या 6 टाईप जर तुम्ही शिकला ना, की इनर जॉईन असेल, सेल्फ जॉईन असेल, लेफ्ट हँड जॉईन असेल, राईट हँड जॉईन असेल, क्रॉस जॉईन असेल, राईट, तर तुम्ही C#.net इंटरव्ह्यूसाठी तुम्ही रेडी झाला असाल ॲज अ 1 इयर एक्सपिरियन्स, ॲज अ 2 इयर एक्सपिरियन्स. आता याच्या पुढं जे आपलं लास्ट लेक्चर असणार आहे डेटाबेसचं, लास्ट लेक्चरमध्ये आपण काय काय बघणार आहे की ॲडव्हान्स एसक्यूएलमध्ये की तुम्ही व्ह्यूज काय असतात, स्टोअर प्रोसिजर काय असतं, फंक्शन कसे वापरलं जातं, त्यानंतर डेटाबेस डिझाईन काय बघणार, ER डायग्राम्स काय असतं, नॉर्मलायझेशन काय असतं, त्यानंतर 1 to 1, 1 to मेनी, मिनी कॉलेज वगैरे, कॉलेज डेटाबेस आपण कसा डिझाईन करू शकतो, हे सगळं आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर ट्रेल अँड टीचरला लाईक करा, फॉलो करा, एक छान अशी कमेंट करा. जर काय तुम्हाला अजून कोणती टेक्नॉलॉजी जर शिकायची असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, आपण त्याच्यावरती स्पेसिफिक व्हिडिओ बनवूया. कीप लर्निंग, कीप एक्सप्लोरिंग.